आपल्या न्यायव्यवस्थेत फिर्यादीच्या हक्काचे उल्लंघन आणि त्याची सबळ कारणे. आपल्या न्यायव्यवस्थेत कायम फिर्यादी हा दुर्लक्षितच राहिला जातो. आपल्या देशात जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचे चक्र फिरायला सुरुवात होते. आपण नेहमी ऐकतो की आरोपीला कायद्याने काही मूलभूत अधिकार दिले आहेत, जसे की अटक झाल्यावर 24 तासात कोर्टात हजर करणे, स्वतःचा वकील करण्याचा अधिकार इत्यादी अनेक अधिकार आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या व्यक्तीसोबत अन्याय झाला आहे, ज्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, म्हणजेच कोण, फिर्यादी, त्याचे हक्क आपल्या न्यायव्यवस्थेत कितपत सुरक्षित आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर आणि कायदेशीर पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्या व्यवस्थेत फिर्यादीला दुय्यम वागणूक मिळते आणि त्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. न्यायव्यवस्थेत फिर्यादीच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होत आहे, त्याची कारणे. कारण क्रमांक 1, FIR नोंदवताना होणारी अडवणूक. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे FIR नोंदवताना येणाऱ्या अडचणी. कायदा सांगतो की जर गुन्हा गंभीर असेल तर कलम 154 CRPC किंवा नवीन कायद्यानुसार कलम 173 BNSS अंतर्गत पोलिसांनी FIR नोंदवणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश खटल्यात हे स्पष्ट आदेश दिले आहेत. पण प्रत्यक्षात काय होते? सामान्य माणसाला पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागतात, कधी राजकीय दबावामुळे, तर कधी आरोपीबरोबर असलेल्या हितसंबंधातून, तर कधी आरोपीबरोबर केलेल्या आर्थिक हितसंबंधातून, तर कधी वरिष्ठ अधिकारी यांनी टाकलेल्या दबावातून तक्रार नोंदवून घेतली जात नाही. तक्रारच नोंदवली गेली नाही तर फिर्यादीचा न्यायाचा मूलभूत अधिकार इथेच पायदळीत उडवला जातो. कारण नंबर 2, तपासादरम्यान माहिती न मिळणे. तपासादरम्यान फिर्यादीला मिळणारी दुय्यम वागणूक. गुन्हा नोंदवल्यावर पोलीस काय तपास करत आहेत, आरोपीला अटक का केली नाही किंवा कोर्टात दोषारोपपत्र कधी दाखल होणार याची कोणतीही अधिकृत माहिती फिर्यादीला दिली जात नाही. विशेषतः महिला आणि बालकांच्या बाबतीत संवेदनशीलतेचा प्रचंड अभाव दिसून येतो. बलात्कार किंवा लैंगिक शोषणासारख्या गुन्ह्यात पीडितेचा जबाब घेताना कायद्याचे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे पीडितेला मानसिक त्रासाला समोर जावे लागते, ज्याला कायदेशीर भाषेत सेकंडरी विक्टिमायझेशन असे म्हणतात. कारण नंबर 3, योग्य व मोफत कायदेशीर मदतीचा अभाव. आपल्या संविधानात आर्टिकल 39A अंतर्गत प्रत्येकाला मोफत आणि समान न्यायाची हमी देण्याचे नमूद आहे. फौजदारी खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील, पब्लिक प्रॉसिक्युटर खटला लढतात, पण वास्तव हे आहे की सरकारी वकिलांवर शेकडो खटल्याचा ताण असतो. ते एका खाजगी वकिलासारखा फिर्यादीला वेळ देऊ शकत नाहीत. दुसरीकडे आरोपी मात्र महागडे वकील करून स्वतःची बाजू भक्कम करतो. श्रीमंत आरोपी विरुद्ध गरीब फिर्यादी, अशा लढाईत फिर्यादीचे हक्क आपोआप कमकुवत होतात. कारण नंबर 4, खटल्यांना होणारा आवाजवी विलंब म्हणजे उशीर. चौथे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तारीख पे तारीख म्हणजे खटल्यांना होणारा आवाजवी विलंब. भारतात लाखो खटले प्रलंबित आहेत. संविधानाचे आर्टिकल 21 प्रत्येक नागरिकाला जलद न्यायाचा अधिकार देते, पण प्रत्यक्षात एक खटला संपायला 5 ते 10 वर्ष, कधीकधी तर पिढ्या उलटून जातात. या विलंबाचा फायदा आरोपीला मिळतो, कारण वेळ निघून गेल्यावर साक्षीदार बदलतात किंवा पुरावे नष्ट होतात. शेवटी कंटाळून फिर्यादी तडजोड करतो किंवा हार मानतो. कारण नंबर 5, साक्षीदार आणि फिर्यादीच्या संरक्षणाचा अभाव. जर आरोपी श्रीमंत, बाहुबली किंवा राजकीय वजन असलेला असेल तर फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबाला धमकावले जाते. आपल्याकडे कागदावर साक्षीदार संरक्षण योजना आहे, पण ती सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही. जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे अनेकदा फिर्यादी कोर्टात आपल्या जबाबापासून मागे हटतो, ज्याला कायदेशीर भाषेत होस्टाईल विटनेस म्हणतात. न्यायालयात फिर्यादीचे रक्षण न होणे
हे व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश आहे. सर्वोच्च न्यायालयाने मल्लिकार्जुन कोदगाळी विरुद्ध कर्नाटक राज्य या ऐतिहासिक खटल्यात म्हटले होते की फौजदारी न्यायव्यवस्थेत पीडित किंवा फिर्यादी हा सर्वात दुर्लक्षित घटक राहिला आहे. आता नवीन कायद्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जसे की तपासाची माहिती 90 दिवसात फिर्यादीला देणे, FIRची प्रत मोफत देणे इत्यादी. पण जोपर्यंत पोलीस आणि न्यायव्यवस्थेची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे अधिकार केवळ कागदावरच राहतील. मित्रांनो, फिर्यादी हा गुन्हेगारी व्यवस्थेचा बळी असतो. त्याला न्यायालयात सन्मानाची आणि संरक्षणाची वागणूक मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. तुम्हाला काय वाटते? आपल्या न्यायव्यवस्थेत कोणते बदल व्हायला हवेत? कमेंट करून नक्की सांगा. माहिती महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.